विदर्भ देशात भीमक नावाचा एक बलाढ्य राजा राज्य करत होता. तो अतिशय सुशील आणि सात्विक होता. त्याला रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी आणि रुक्ममाळी असे 5 पुत्र होते. अनंत शक्तीची स्वामिनी असलेली माया रुक्मिणीच्या रूपाने भीमकाची कन्या म्हणून जन्माला आली होती. रुक्मिणीची कांती तप्त सुवर्णाप्रमाणे होती. आकर्ण नेत्र असलेल्या रुक्मिणीचे मुख अतिशय सुंदर होते. आपल्या मंदिरात ती सहज जरी बोलली तरी तिथे तिच्या दातांच्या तेजाचा प्रकाश पडत असे. तिच्या अंगाला येणाऱ्या सुगंधामुळे दशदिशा भारून जात होत्या आणि ती जाईल तिथे वसंत ऋतू जात होता. एकदा भीमक राजा रुक्मिणीला आपल्याजवळ घेऊन बसला होता. सगळे नृप सभोवती बसले होते. त्यावेळी भीमक राजाच्या सभेत कीर्तिमुख नावाचा एक ब्राह्मण आला. तो 64 कलामध्ये प्रवीण होता आणि त्याने पृथ्वी पर्यटन केले होते. भीमकाने त्या ब्राह्मणाचा सन्मान करून त्याला उत्तम आसनावर बसवले आणि त्याला विचारले की तुम्ही कुठून आला आहात. ब्राह्मण त्याला म्हणाला की धरणीपती, मी ह्या पृथ्वीवरचे अनेक नृपती पाहिले. द्वारकापती श्रीकृष्णालाही पाहिले. श्रीकृष्णाचे नाव ऐकताच भीमक सावध होऊन ऐकू लागला. कीर्तिमुखाने द्वारकापती श्रीकृष्ण कसा दिसतो, कसा आहे, ह्याचे वर्णन त्या सभेमध्ये केले. ब्राह्मण सांगत होता की त्याचे मुख उदार वेल्हाळ आहे. त्याच्या कपाळावर मृगमदाचा टिळक रेखलेला होता. चैत्रातल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असा त्याचा मुकुट होता. त्याचे वक्षस्थळ विशाळ आहे. त्याच्या गळेत सतेज असा कोत्सुब आहे. श्रीहरी बोलला की त्याच्या दंतपंक्तींच्या तेजामुळे ब्रह्मांड उजळून निघते. कोटी मदन ओवाळून टाकावेत असे त्याचे मुखकमल सुंदर आहे. त्याच्या श्यामल अंगावर शुभ्र उटी लावलेली होती. त्यामुळे त्याला कर्पूर गौर भेटायला आला आहे असे वाटत होते. त्याच्या अंगाला दिव्य सुवास येत होता आणि तो सुवास सप्तवर्णांना भेदून जात होता. ब्राह्मणाने केलेले वर्णन ऐकून भीमकाच्या हृदयात त्या जगन्मोहनाची मूर्ती ठसली. ते वर्णन ऐकून रुक्मिणी सद्गदित झाली आणि मूर्छा येऊन पडली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिचे अंग कापू लागले. रुक्मिणीची ती स्थिती पाहून उपमाता धावल्या आणि त्यांनी तिला आपल्या हृदयाजवळ धरले. रुक्मिणीला मूर्छा आलेली पाहून त्या नाना तर्क कुतर्क करू लागल्या. पण ब्राह्मणाच्या तोंडून श्रीकृष्णाचे वर्णन ऐकल्यामुळे तिची अशी स्थिती झाली आहे हे भीमकाच्या लक्षात आले. भीमकाने ठरवले की भीमकीला कृष्ण अर्पण करावे. त्याने आपल्या मनातली इच्छा राणीला शुद्धमतीला सांगितली. राजेची इच्छा ऐकून तिलाही खूप आनंद झाला. पण भीमकाचा मोठा मुलगा रुक्मिया हा मात्र श्रीकृष्ण द्वेष्टा होता. त्याने रुक्मिणीचा विवाह शिशुपालाबरोबर करण्याचा घाट घातला. भीमकासमोर सभेमध्ये त्याने श्रीकृष्णाची निंदा केली. तो म्हणाला की हा महाकपटी आहे, गोरसाची चोरी करणारा चोर आहे. त्याने कंसाला कपटाने मारले, काल यवनालाही कपटाने मारले. अशा ह्या चोराने ते द्वारकापट्टण बसवले आहे. त्याच्याकडे सिंहासन नाही, धनसंपत्ती नाही. असा श्रीकृष्ण रुक्मिणीचा वर म्हणून शोभणार नाही. ज्याने बालपणी स्त्रीहत्या केली, मातुलाचे अन्न खाऊन त्यालाच ह्याने कपटाने मारले, अशा श्रीकृष्णाला जर रुक्मिणी दिली तर मी जिवंतपणे मेलो असे होईल. आणि तरीही जर रुक्मिणीचे लग्न श्रीकृष्णाबरोबर केले तर माझी मिशी उतरेल. आणि मग रुक्मिया म्हणाला की मी रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करणार आहे. भीमकाचे काही न ऐकता रुक्मियाने रुक्मिणीचा विवाह लगेचच शिशुपालाबरोबर करण्याचा घाट घातला. त्याने सगळे नगर सुशोभित केले. शिशुपालाच्या पित्याकडे दूताकरवी निमंत्रण पाठवले गेले. ही वार्ता रुक्मिणीला कळली तेव्हा तिच्या हृदयात कालवा कालव झाली. तिचे मुखकमल कोमेजले. तिच्या नयनातून अश्रू वाहू लागले. तिला अन्न गोड लागेना, झोप येईना, काय करावे हे तिला कळेना. ही वार्ता श्रीकृष्णाला जाऊन कोण सांगेल आणि त्याला येथे कोण घेऊन येईल असा प्रश्न तिला पडला. तेवढ्यात तिच्या मंदिरात सुदेव नावाचा ब्राह्मण आला. तो ब्राह्मण परमसात्विक होता. रुक्मिणीने त्याचे पाय धरले. ती त्याला म्हणाली की तुम्ही जर श्रीकृष्णाला घेऊन आलात तर मी तुमची उत्तराई होईन. बाहेर कोणालाही कळू न देता रात्रीच्या वेळी तुम्ही श्रीकृष्णाकडे जा आणि उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वीच तुम्ही कृष्णाला घेऊन परत या. रुक्मिणीचे बोलणे ऐकून आणि तिच्या आर्तता पाहून सुदेव रुक्मिणीला म्हणाला की मी वासुदेवाला घेऊन येतो, पण तू तुझे भाव पत्रामध्ये लिही आणि ते पत्र मला दे. ते घेऊन मी श्रीकृष्णाकडे जाईन. रुक्मिणीने सोनेरी शाईने 60 श्लोक एका शुद्ध सत्वपत्रावर लिहिले आणि ते गुंडाळून सुदेवाकडे दिले.
सुदेव मनोवेगाने निघाला आणि सकाळ होता होताच तो द्वारकापुरी पोहोचला. द्वारकेसभोवताचे वन अतिशय समृद्ध होते. अनेक प्रकारचे वृक्षवेली, फळझाडे, फुलझाडे तिथे होती. त्या वनात अनेक पक्षी प्राणी होते. पक्षी कृष्णाचेच नाव घेत होते. ते वन केवळ अप्रतिम होते, अवर्णनीय होते. सागरात निर्माण केली ती द्वारका नगरी म्हणजे अलका नगरीच होती. अधिव्याधी, मृत्यू आणि दारिद्र्य तिथे नव्हतेच. ब्राह्मणांच्या घरात अग्निहोत्रे होती. न्याय, मीमांसा, सांख्य यांचे ग्रंथ घरोघरी होते. पातंजल, व्याकरण, वेदांत ह्याचे अध्ययन तिथल्या घराघरात होत होते. तिथली घरे सुवर्णाने आणि रत्नांनी सुशोभित केलेली होती. द्वारकापुरीचे सौंदर्य आणि समृद्धी पाहून सुदेव श्रीकृष्णाच्या मंदिरात पोहोचला. सुदेवाला पाहून श्रीकृष्ण आपल्या आसनावरून उठून पुढे आला. त्याने सुदेवाला नमस्कार केला आणि त्याला स्वतःच्या आसनावर बसवले. त्याची षोडशोपचारांनी पूजा केली. मग ते दोघेजण एकांतगृहात गेले. श्रीकृष्णाने सुदेवाला विचारले की तुम्ही कोठून आलात आणि कोणते काम घेऊन आला आहात. श्रीकृष्णाचे मनाला मोहणारे रूप पाहिल्यामुळे आपण कोणत्या कामासाठी आलो आहोत हे सुदेव क्षणभरासाठी विसरूनच गेला. पण मग त्याने पद्माक्षी रुक्मिणीची पत्र काढून पद्मनाभ श्रीकृष्णाच्या हाती दिले. त्याने श्रीकृष्णाला सांगितले की विदर्भाची राजकन्या रुक्मिणी हिनं हे पत्र दिलं आहे. तुमच्याशिवाय इतर कोणाशीही ती विवाह करणार नाही. सुवर्णाक्षराने लिहिलेले पत्र श्रीकृष्णाने वाचले. त्यात रुक्मिणीने श्रीकृष्णाचे गुणवर्णन केले होते आणि म्हटले होते की लौकिक लाज सोडून मी तुला शरण आले आहे. तुझी प्राप्ती व्हावी म्हणून अनेक कुलीन कन्या तपे करतात. तुला वरायला अनेक युवती सिद्ध आहेत. मी दीन असले तरी दयार्णव आहेस. तुझ्याशिवाय आणखी कोणाचीही पत्नी मी होणार नाही. तू निर्विकारी आहेस, उपाधिरहित ब्रह्मचारी आहेस. पण मी काया वाचा मनाने तुझी झाली आहे. माझ्या ह्या विनंतीची तू उपेक्षा केलीस तर चारही लोकात तुझी अपकीर्ती होईल. तुझे अर्धांग हे माझे निकेतन आहे. माझे लग्न माझ्या भावाने शिशुपालाशी ठरवले आहे. पण हे पुराणपुरुषा, सर्वांतरात्मा, मी मनाने तुझी पत्नी झाली आहे. पूर्वी मी जर सुकर्मे केली असतील, एकादशीसारखी व्रते केली असतील आणि माझ्या गाठी महापुण्य असतील तर हे गदाग्रजा तू माझा हात धरशील. कमलापती, सूर्योदय होण्यापूर्वीच तू कौंडिन्यपुरात ये आणि हे जनार्दना राक्षस विधी करून तू मला घेऊन जा. तू मला कसे घेऊन जा हेही मी तुला सांगते. माझ्या मंदिराभोवती माझ्या बंधूचा पहारा असेल. तुला पाहून ते तुझ्याशी युद्ध करतील. त्यांचा संहार करूनच तुला माझ्यापर्यंत येता येईल. माझ्या बंधूचा संहार करून माझ्यापर्यंत येणे तुला योग्य वाटणार नाही. तसे करणे तुला पटणार नाही. कौंडिन्यपूर नगराबाहेर आंबेचे मंदिर आहे. त्या मंदिराजवळ तू तुझा दरबार घेऊन ये. विवाह होण्यापूर्वी अंबिकेचे पूजन करण्याचा कुळाचार आहे. तो कुळाचार करण्यासाठी मी त्या मंदिरात येईल. माझे बंधू मला तिथे घेऊन येतील. माझे अंबिका पूजन झाल्यावर तू मला सत्वर घेऊन जा. काम, क्रोध, मद आणि मत्सर ह्या चार बंधूपासून तूच मला वाचवू शकशील. संसार प्रवाहाच्या परतीरावर तू उभा आहेस. ह्या संसार प्रवाहात तुडी घाल आणि हे जगद्गुरो तू मला तार. तुझ्या चरणकमलाचे रजकर्ण प्राप्त झाले की पावन होता येते. त्यासाठी श्रीशंकर दारुण तप करतात. तुझ्या चरणांचे दर्शन व्हावे म्हणून ब्रह्मदेव ही सहस्र वर्षापासून वाट पाहतो आहे. शिवब्रह्मादिकांनाही तुझे दर्शन घडणे दुर्मिळ आहे. अशा तुझ्याशी विवाह करण्यास मी उत्सुक आहे आणि म्हणूनच धीट होऊन हे पत्र मी तुला लिहिले आहे. श्रीरंगा, तुलाच माळ घालीन असा पण मी केला आहे आणि तसे घडले नाही तर मी देहत्याग करीन. 100 जन्मापर्यंत तप आचरीन. अवघड तप आचरून प्राणांचे शोषण करीन. स्थूल लिंगाने कारण ह्यांचे भस्म करीन. अंतकरण चतुष्टय जाळून आणि प्राणपंचक संहारून 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये तुझ्यासाठी शोषून टाकीन. असे तप मी 100 जन्म करील. पण तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही विवाह करणार नाही. इतर स्त्रियाप्रमाणे मी नवरा आणि संसार मिळवण्यासाठी हे करत नाही. हे जगद्गुरो, मी माझा उद्धार करून घेण्यासाठी तुला शरण आले आहे. 7 श्लोकात लिहिलेले हे रुक्मिणीचे पत्र वाचून आणि त्यामागचा भाव ओळखून श्रीकृष्ण गहिवरला. सुदेव श्रीकृष्णाला म्हणाला की यदुवीरा, आता त्वरा करा. उशीर झाला तर ती रुक्मिणी आपल्या प्राणांचा त्याग करील. चिंतारोगामुळे ग्रस्त झालेली रुक्मिणी क्रश झाली आहे. तू धन्वंतरी हो आणि तिचा तो चिंतारोग शांत कर. शिशुपाल म्हणजे विखार आहे आणि तो रुक्मिणीला डंक मारू पाहत आहे. चैद्य, मागध अशा भूतांच्या कराड्यात रुक्मिणी सापडली आहे. तू पंचाक्षरी तिथे गेलास तर ती भूते पळून जातील.
सुदैवाचे बोलणे ऐकून श्रीहरीने दारोकाला बोलावणे पाठवले आणि त्याला त्वरेने रथसिद्ध कर असे सांगितले. दुसऱ्या कोणालाही कळू देऊ नकोस असेही सांगितले. दारोकाने लगेचच रथ सिद्ध केला. भरकड तळभार नेला तर उगाचच तो सगळ्याला कळेल, त्यापेक्षा मी एकटा जाऊन भीमकीला घेऊन येईल असा विचार श्रीकृष्णाने केला आणि तो रथावर आरूढ झाला. बरोबर सुदैवालाही घेतले आणि तो मनोवेगाने निघाला. सकाळ होता होताच ते कौंडिन्यपुरी पोहोचले आणि इकडे भीमकाच्या महालात विवाहाची तयारी झाली होती. रुक्मिणीला हळद लावली जात होती आणि रुक्मिणी मात्र मनात विचार करत होती की आता जर वनमाळी आला नाही तर मी काय करू. भीमकालाही मनातून वाटत होते की आता जर द्वारका नायक आला तर माझ्यासारखा पुण्यश्लोक दुसरा कोणीही नसेल. मी त्याला पत्र पाठवले नसले तरी तो सगळ्याचेच अंतरंग जाणतो. असा विचार राजा करत असतानाच दूताने समाचार आणला की विवाह सोहळ्यासाठी दमघोष राजा त्यांच्या सैन्यासह आला आहे. वक्रदंत आणि जरासंध यांना बरोबर घेऊन नवरा मुलगा शिशुपाल आला आहे. हा समाचार ऐकून भीमक राजा मनातला मनात दचकला. रुक्मिणीला मात्र आनंद झाला. तो आपल्या पित्याला भीमकाला घेऊन वराडाच्या स्वागतासाठी नगराबाहेर गेला. सीमांत पूजन करून वराडी मंडळींना राहण्यासाठी नगरात बोलावले. द्वारकेमध्ये बळीराम आणि अक्रूर यांना कळले की रुक्मिणी हरणासाठी योधवीर एकटाच गेला आहे. जरासंध आणि शिशुपाल हे वीर तेथे असतील, त्यामुळे तुंबळ युद्ध होण्याची शक्यता आहे. गणनिळी त्यांना पुरा पडेल, पण युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपणही तिथे गेले पाहिजे असे बळीरामाला वाटले. श्रीकृष्ण कौंडिन्यपुरात पोहोचताच त्याच्या मागोमाग यादवांचे सैन्यही दाखल झाले. इकडे रुक्मिणी चिंतामग्न झाली होती. त्या निर्विषय चैतन्यघनाला मी त्याच्याशी लग्न करून त्याची पत्नी होईल अशी लिहिले आहे खरे, पण माझा हा आगाऊपणा धीटपणा पाहून तो आलाच नाही तर जो ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे त्याला मी पत्र पाठवून बोलावून घेतले, हे अनुचित तर नाही ना झाले. असे प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले. ती राजवाड्याच्या गच्चीवर गेली आणि सभोवतालचा परिसर न्याहाळू लागली. लग्नघटिका जवळ आली तरी हा मधुसूदन अजूनही आला नाही म्हणून तिला चैन पडत नव्हते. तिचे मन कशातच रमत होते. अगतिक झालेल्या आणि चिंतेने व्याकुळ झालेल्या रुक्मिणीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. इतका तिचा डावा डोळा लोळू लागला. डावा हात स्फुरण पाहू लागला. हे शकून कृष्णप्राप्तीचे आहेत हे तिच्या लक्षात आले. कौंडिन्यपुराजवळ पोहोचलेल्या श्रीकृष्णाने सुदैवाला सांगितले की तुम्ही आता रुक्मिणीकडे जा आणि मी आलो आहे हे तिला सांगा आणि आता तू चिंता करू नकोस हेही सांगा. चिंताग्रस्त रुक्मिणीला दुरून येणारा तो सुदैव ब्राह्मण दिसला. त्याने रुक्मिणीला संकेत करून सांगितले की वनमाळी आला आहे. तिला परम हर्ष झाला आणि तिने सुदैवाचे चरण धरले. तुझ्यामुळे मला श्रीकृष्णाची प्राप्ती होणार आहे. मी तुझी कशी उत्तराई होऊ तेच मला कळत नाही असे म्हणून रुक्मिणीने सुदैवाचे आभार मानले. सद्गदित होऊन सुदैव रुक्मिणीला म्हणाला की रुक्मिणी, तुझा प्रेमभाव धन्य आहे. तुझ्यामुळेच मला श्रीकृष्णाचा सहवास लाभला आहे. रुक्मिणीने राजवाड्याच्या गच्चीवर जाऊन पाहिले तेव्हा तिला झळकणारा गरुडध्वज दिसला. गरुडध्वजाच्या प्रभेपुढे सूर्यप्रभाही उनी वाटत होती. श्रीकृष्ण आल्याचे वृत्त भीमकालाही कळले आणि त्याच्या हृदयात भ्रमानंद दाटला. त्याला असे वाटले की श्रीकृष्ण माझा जावई होईल असे माझे भाग्य नाही. वनमाळी आला हे ऐकून राणी शुद्धिमतीलाही आनंद झाला. श्रीकृष्ण आला हे ऐकून माघ, चैद्य असे दुष्ट मात्र संतापले. रुक्मिणीही मनातून घाबरला. राजा भीमक नगराबाहेर गेला आणि तो यदुनायकाला सामोरा गेला. त्याला पाहून राजाचे अष्टभाव दाटून आले. त्याने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घातला. रामकृष्णाने त्याला आलिंगन दिले. सीमांत भोजन करून त्यांना वस्त्रेभूषणे दिली. राजाने त्यांना नगरात राहण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाला की माघ, चैद्य हे माझे वैरी आहेत. त्यांच्यापासून मी दूर राहणे योग्य होईल. मी कौंडिन्यपुराबाहेरच राहतो. आमची राहण्याची सोय अंबिका मंदिराच्या परिसरात करा असे त्याने राजाला सांगितले. मग श्रीकृष्णाला घेऊन राजा भीमक स्वतः अंबिकापुराकडे जायला निघाला. श्रीकृष्णाला पाहण्यासाठी नगरजनही धावले. राणी शुद्धमतीने श्रीकृष्णाला पाहिले आणि तिला वाटले की कोटी काम ह्याच्यावरून ओवाळून टाकावेत. नगरजनही म्हणत होते की रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचा जोडा शोभून दिसेल. श्रीकृष्ण अंबिकापुरात राहिला. भीमकाने त्याची यथोचित व्यवस्था केली. रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मिया मात्र श्रीकृष्णाच्या आगमनामुळे आणि भीमकाने त्याचे स्वागत केल्यामुळे अस्वस्थ झाला होता. त्याने चैद्य आणि मागध्यांना सांगितले की कृष्ण कपटी आहे. तो केव्हा काय करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे सैन्य सज्ज ठेवा. विवाह सोहळा पार पडला की मग आपण कृष्णासहित सगळ्या वीरांचा संहार करू. लग्नघटिका जवळ आली तेव्हा रुक्मिया म्हणाला की चला आता नवऱ्या मुलाला घेऊन येऊ.
त्याचे बोलणे ऐकून शुद्धमती म्हणाली की आपला कुळाचार विसरून कसे चालेल. आधी भीमकीला घेऊन जा आणि तिच्याकडून अंबिका पूजन करून घ्या, मगच सुलग्न होईल. रुक्मियाला लग्न लावण्याची घाई झाली होती. तो म्हणाला की आधी लग्न लावू आणि मग अंबिका पूजन करूया. पण भीमकाने सांगितले की कुळाचाराप्रमाणे सारे झाले पाहिजे. पण रुक्मियाने आपल्या मनातली भीती बोलून दाखवली. तो म्हणाला की अंबिकापुरी श्रीकृष्ण राहिला आहे. तो परमकपटी यादव रुक्मिणीचे हरण करेल. राजाने रुक्मियाला छिनवले. तो म्हणाला की तू शंड आहेस, नुसतीच बडबड करतोस. मग रुक्मियाने चैद्याने मागध्यांचे दळभार मागवले आणि त्यांच्या संरक्षणात मायेला पूजायला आधी माया रुक्मिणी चालली. आपल्या सख्याबरोबर ती मंदिरात गेली. तिने षोडश उपचारांनी देवीची पूजा केली. शेवटी रुक्मिणी उभी राहिली आणि हात जोडून तिने देवीला वंदन केले आणि म्हणाले की पंचभूतांचा मेळा करून तू ब्रह्मांड गोल रचला आहेस. तुझ्या मनात निर्माण झालेली इच्छा तू तत्काळ पूर्ण करतेस. मला तो श्रीपती सत्वर वरू दे, हेच मागते मी तुझ्याजवळ मागते आहे. शंकराला प्रिय अशी सुवर्णलता अंबेने अवचितपणे तिच्या हातात दिली आणि सांगितले की ही नीलोत्पलमाला घालून तो श्रीकृष्णाला ह्याच क्षणीवर. रुक्मिणीने आंबेच्या चरणावर माथा ठेवला आणि तिचा आशीर्वाद घेऊन ती निघाली. रुक्मिणी देवळाबाहेर आली आणि ती देवळाभोवती प्रदक्षिणा घालू लागली. ती हंसगतीने चालत होती आणि तिच्या चरणातील नुपुरे रुणझुणत होती. तिने सोनेरी वस्त्रे परिधान केली होती, त्यामुळे ती आकाशातली सौदामिनी वाटत होती. ती अतिशय लावण्यवती दिसत होती. तिला पाहून चैद्य मागधवीर विव्हळ झाले होते आणि त्यांच्या हातातील शस्त्रे गळून पडली होती. आपल्या रथामध्ये सिद्ध असलेल्या श्रीकृष्णाने रुक्मिणीला येताना पाहिले आणि त्याने दारोकाला रथ पुढे घ्यायला सांगितले. निमिषार्धात तो भूमिकेजवळ आला. तीही त्याच्याकडे सावधपणे पाहत होती. घनश्यामाने रुक्मिणीला आपल्या हाताने उचलून घेतले. हर्षामुळे घाबऱ्या झालेल्या रुक्मिणीने आपल्या हातातली नीलोत्पलमाला गणनिळाच्या गळ्यात घातली आणि त्याच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. कृष्णाने तिच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि विवाहाचा तो क्षण सूर्य पाहत होता. देवगुरु मंगलाष्टके म्हणत होते आणि इंद्र पुष्प वर्षाव करत होता. श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन यादव सैन्याच्या दिशेने गेला आणि मग तो द्वारकेच्या दिशेने गेला. कृष्णाने रुक्मिणीचे हरण केलेले पाहून नारदाला आनंद झाला. अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवर झाले. ही जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.